तर हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजला असेल आजचा व्हिडिओ आपला कसा होणार आहे. तर आज आम्ही चाललोय माहुली किल्ल्याची ट्रेक करणार आहेत आणि आता आम्ही डायरेक्ट माहुली किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच आहेत. हे समोर बघू शकता, इथे खूप सुंदर प्रकारे किल्ले आहे बघा. मस्त व्यवस्थित तटबंदी वगैरे केलेलं आहे आणि खूप सुंदर हे केलेलं आहे. पण आतमध्ये आता इथे गेट बंद आहे, तर आतमध्ये नाही जाऊ शकत आपण. तर चला आपल्याला ट्रेक करायचे आणि आता आम्ही माहुली किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच आहेत आणि दोघे आहेत. आता मस्तपैकी ट्रेक करू. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तर चला आता आपण ट्रेकला स्टार्ट करू. आणि खूप सुंदर केलं हे, एक नंबर आवडलं हे. आधी नव्हतं केलं, आताच केलंय. तर नक्की या इथे हे बघायला. हे बघा आतमध्ये मावले वगैरे दिसतील तुम्हाला आणि तिकडे पुढे महाराजांची पूर्ण फ्रेम मध्ये इतिहास दाखवलेला आहे. बघा स्ट्रक्चर केलेलं आहे आणि तिथं मस्त आहे की मावले वगैरे आहेत. जाम भारी आहे, मावले वगैरे मस्त पुतले आहेत. तर चला आता आपला ट्रेकला आपण सुरुवात करू. तर आज आमच्याकडे म्हणजे कालपासून रात्रीपासून खूप पाऊस झालाय, त्यामुळे आता जरा बऱ्यापैकी वॉटरफॉल पण चालू झाले. ते बघा इथं पण खूप पाणी आहे, एक नंबर पाणी आहे बघा. तर जवळजवळ आता म्हणजे कालपासून जास्त पाणी पडत होता, रात्रीपासून जाम पाणी पडत होता, त्यामुळे पूर्ण धबधबे पण आलेत. आता वॉटरफॉल पण चालू झाले, ते बघू शकता खूप पाणी आहे. अजून पण एवढं पाणी झालं नाही पाहिजे तसा, पण आज पूर्ण पाणीच आहे. आज पूर्ण दिवसभर पाणी पडतोय. तर आता बऱ्यापैकी पाणी, समोरच ब्रिज आहे बघू शकता, हा ब्रिज आहे. पाऊस पण पडतोच, जरा कमी झालाय पाऊस. बाईक वर येत होतो तेव्हा जाम पाणी पडत होता, इकडे जरा कमी आहे पाऊस. तर चला जाऊ आता आपण, इथून आपली ट्रेक स्टार्ट होते. आम्हाला आता ट्रेक करायचे, करू चला. बघू शकता पाय वाटेने जायचे आम्हाला आता. चला जाऊ आता वर डायरेक्ट. वरचा व्ह्यू काय असेल तो एकच नंबर व्ह्यू असणार आहे वरचा. तर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चाललोय आम्ही आणि एवढा फॉग आलाय ना आता इथे. हे बघा जाम फॉग आहे, पूर्ण धुकं झालंय आणि जबरदस्त हार्ड आहे चढायला, पण एकदम डेंजर. एवढा हार्ड किल्ला कुठला असेल तर हाच, आणि एक गोरखगड, म्हणजे हा माहुली किल्ला आणि गोरखगड सेम ट्रेक आहेत. एकदम हार्ड आहे आणि एकदम डेंजर आहे. बघा रस्ता पण कसा आहे आणि पूर्ण फॉग बघू शकता, एक नंबर फॉग. एवढा धुकं आहे ना, जाम धुकं आहे. आणि मानस भाई कशी अवस्था आली? बिकट अवस्था झाली आपली, हा चढून चढून बिकट अवस्था झाली. आणि आज कोणीच नाही जास्त, ट्रेकर्स पण नाही आहेत, कारण की आज बुधवार आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही. सॅटर्डे संडे जाम गर्दी असते. आणि हा वातावरण बघा ना कसं झालंय. दिस इज वातावरण, पूर्ण धुकं झालंय. हा पाऊस पण पडतोय, एकदम चिमचिम पाऊस पण चालू आहे, तरी पण आमची अवस्था एकदम बेकार झाली आहे. आणि चला आता अजून पण आपल्याला खूप वर जायचे, खूप चढायचे. बघू कसं काय होतं इथे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर बऱ्यापैकी आम्ही बराचसा पॅच पार केलेला आहे आणि आता आम्ही जरा इथे बसलोय, जाम थकलोय आणि अशा बेकार अवस्था आली ना आमची. पाऊस पण पडतो हलका हलका आणि आमचे कपडे भिजलेत, पूर्ण भिजलोय आम्ही. म्हणजे भिजायचं काय नाही, पण पाऊस पडतो म्हणून तरी जरा बरं वाटतंय. जास्त काही दम वगैरे लागत नाही आणि गरम पण होत नाही, एकदम गार झालंय. आणि समोरच हा धुका बघू शकता, खाली खूप मोठी दरी आहे. असा धुका पडलाय ना, एवढा धुका आहे ना का काहीच दिसत नाही, पूर्ण धुकं दिसतंय. तर आता चला जवळजवळ अर्धा तास चालल्यानंतर आपण डायरेक्ट वर जाऊ आणि वरच भेटू तुम्हाला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि जर तुम्हाला पण ट्रेकचा तुम्ही प्लॅन करत असेल तर नक्की हा ट्रेक करा. खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला पण. चढायला असा ट्रेक करा तुम्ही नक्कीच. समोरच धुका बघू शकता. तर हा ट्रेक केला ना तरच तुम्ही खरे मर्द असाल. काय म्हणत, हा ट्रेक नक्की करा. तर चला कंटिन्यू. तर थोडाच वर आल्यानंतर इथे आम्हाला एक झाड दिसतोय आणि तो झाड एकदम खाली पडलाय आणि इथे त्याला इथे एवढंच सपोर्ट आहे आणि पूर्ण बघा हवेत आहे आणि नंतर डायरेक्ट इथं सपोर्ट आहे.
हे बघू शकता. आणि नंतर इथं त्याला ह्या साईडला एक फांदे गेले, इथं सपोर्ट आहे आणि एवढाच सपोर्ट आहे. आणि जवळजवळ याच्यावर ती पोरं आता वर गेली, 10 जण बसले होते तरी पण झाड हालत नव्हतं. त्यांचा आम्ही फोटो पण काढले आणि आम्ही पण आता 2 जण बसलो होतो. आणि एकदम मस्त आहे, एक नंबर सीन आहे हा. आणि एक नंबर झाड आहे, मस्त बसायला. फोटो वगैरे काढून घेतला आता आम्ही ते. आणि चला आता आपण बरंच वर जायचे आपल्याला, तर जाऊ आता वर. आणि एवढा धुका झालाय ना, लयच धुका झालाय. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. अजून व्हिडिओ चालू आहे, अजून काय करायचं करा. काय व्ह्यू झालाय, एकच नंबर व्ह्यू झालाय. पूर्ण धुकं त्या साईडला चाललंय, इकडचा या साईडचा धुका पूर्ण ह्या साईडला चाललाय. आणि एक नंबर व्ह्यू झालाय. आणि आता आम्ही जवळजवळ बराचसा पॅच पार केलेला आहे आणि जाम थकलोय. डायरेक्ट शर्टच काढलाय मी इथं. आणि एवढा भारी व्ह्यू झालाय ना बाबा. एवढ्या वेळेला माऊलीला आलो पण पहिल्यांदा एवढा भारी व्ह्यू बघितला असेल का रे. जाम सुंदर व्ह्यू झालाय. आणि हा बघा ना, इकडचा ह्या साईडचा धुका डायरेक्ट ह्या साईडला आलाय. बघा, वाव, दिस इज व्ह्यू. जबरदस्त एक नंबर. त्या साईडला पूर्ण डोंगर आहे पण पूर्ण धुका त्या साईडला गेला, त्यामुळे काहीच दिसत नाही. डोंगर दिसत नाही, झाडा पण दिसत नाही. हे बघा. चला आता आपल्याला बराचसा जायचं अजून, पण अर्धा तास तरी लागेल आम्हाला जायला. आणि खूप अवस्था त्याच्यात दम असेल ना त्यानेच मावलेला या, नाही तर अर्ध्या रस्त्यावरून 4 जण गेली घरी. काय रे दिसली आम्हाला ती 4 जण बोलतात आम्ही नाही आता पुढे, आमची बस जिरली इथंच. तर आमची काही जिरणार नाही. आणि बाई काही वाटलं नव्हतं मला चढल, पण स्ट्रॉंग आहे बाई. एवढा वाटला नव्हता मला हा चढल. बोला माऊलीला जायची तर बोलतोय लय, बोललो चढतो का नाही चढत, पण चढला. दम आहे भाऊ मध्ये. आता त्याला कुठल्या पण ट्रेकला न्यायला लागेल. आणि हा आता बघा कसा सीन झालाय, पूर्ण इथं धुका होता, पूर्ण धुकावर गेलाय. आणि पूर्ण हे बघा झाडं दिसतात. भाऊ असली ट्रेकर आहे आता आपल्या सोबत असणार ट्रेकिंग साठी. ते बघा आपले फ्रेंड दाखव आपलं. आणि इकडे पण पोरं आहेत, हे बघा, हे फोटो व्हिडिओ काढतात. आणि वाव, असं सीन आता आहे. तर वरती कसं असेल, चल आता वर जायचं आपल्याला. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. साप चिरले आमची. आणि मानस भाईनी अजिबात हार नाही मानली. त्याच्या जागी उदय असताना, उदय त्या 10 मिनिटं चालला असताना लगेच बोलला असता घरी चल मला नाही याचा. आणि खूप टाइमपास केला असता, पण आम्ही खूप कमी टाइम मध्ये कव्हर केलाय. आणि आता 20 मिनिटाचाच अंतर राहिलाय. इथं दिलाय पण 20 मिनिटात आता आपण किल्ले बसू. आणि खाली धुका बघू शकता, एकदम धुका, एवढा धुका आहे ना म्हणजे थोडा पण दिसत नाही, काहीच दिसत नाही खाली. आणि जाम धुका आहे आणि जाम थकलोय. उदय भावाला घेऊन नाही आलो, आता ट्रेक नसता झाला आमचा. घरी जायला लागला असता आम्हाला. वाव, आज आम्ही तो वस्तीला आहेत. वाव. हा मम्मी भी इधर ही है ना। मेरी एक्स मम्मी एक्स पापा नहीं होते। एक टाइम ही फाइनल होता है उनका। वो बीच में ऑन ऑफ नहीं करते। तर फायनली आम्ही आलेलो वरती. आता 12:15 ट्रेक स्टार्ट केला होता आणि 2:15 झालेत, म्हणजे 2 तासात आम्ही इझी आलो इथे. आणि टाइमपास पण केला आम्ही, खूप फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढत आलो, खूप टाइमपास केला, जाम दम लागलाय. आणि आता आम्ही फायनली वर आलोय. म्हणजे आता चला जाऊ आपण डायरेक्टली. पहिले तर महाराजांची मूर्ती तिथं जाऊ आपण. आणि मस्तपैकी तिथं अगदी साईडलाच एक पाण्याचा कुंड आहे. ते पाणी आहे ना, पाणी एक नंबर पाणी असतंय, एकदम शुद्ध पाणी असतंय. आणि इथे पण पाण्याचा टाका बघू शकता, पाण्याचा टाका आहे, पूर्ण भरलाय. हे बघा, हे पाणी प्यायचं पाणी नाही आहे, पण प्यायचं पाणी तिकडे आहे, तिथे कुंड आहे, तिथं जाऊ आपण. चल इकडनं येतो, चला जाऊ आता आपण तिथेच. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. आणि आता डायरेक्ट वर आहेत किल्ल्यावर. आणि पूर्ण धुकं आहे वर, पण खूप धुकं आहे आज, लय धुकं पडलंय, कारण पाऊस लय झाला आज, सकाळपासून कंटिन्यू पाऊस होता. जिथून आम्ही ट्रेक स्टार्ट केला होता ना, तिथून हे बोर्ड दिसतात. आणि पूर्ण वाचा आणि
महादरवाजाकडे. चला चला आता आपल्याला महादरवाजाच्या इकडे जायचे. तर चला जाऊ. आणि कशी पायवाट आहे बघा, पूर्ण साईडला एकदम दाट जंगल. आणि दाट जंगलामधून जायचं आता आपल्याला. चला जाऊ डायरेक्ट महादरवाजाच्या इथे. आणि तिथे मागे पण 2 रस्ते आहेत, त्या रस्त्यानं नका जाऊ. पाण्याचा टाका आहे ना, त्या रस्त्याने सरळ पुढे या. ते तो रस्ता तुम्हाला महादरवाजाकडे नेईल. कारण की किल्ल्यावर अशा जाम साईडने रस्ते आहेत, त्यामुळे तुम्ही रस्ता चुकू शकता. या रस्त्यात या, समोरच हा झाड आहे. आणि इथे महादरवाजाचे बोर्ड पण लावलेत. चला महादरवाजाच्या इकडे जाऊ आता आपण. चला आता फायनली आपण महादरवाजाच्या इथेच आलोय. थोडासाच चालल्यानंतर आपण डायरेक्ट महादरवाजाच्या इथे येऊ. आणि हा रस्ता बघा कसा आहे, जाम चिकट झालाय रस्ता, पाणी पण पडलाय. त्यामुळे येताना जरा सावकाश या. खाली जाम कुत्रे आहेत, जाम कुत्रे बघतात. बघू आता खाली जाऊ आपण महादरवाजाच्या इथेच. महादरवाजाच्या इथेच कुत्रे आहेत, आवाज पण लय येत आहे. चला जाऊ आता. पहिलं तर आपण ते थंडगार कुंडातलं पाणी पिऊ. कारण की आपण जिथून आपण अजिबात पाणी वगैरे काही आणलं नाही जोडीला. पाणी पण नाही पिलो, काहीच नाही पिलो. कारण पाऊस पडत होता, काही ताण वगैरे लागले नाही आम्हाला. चला फायनली आपण आलेलो आहेत. आणि समोरच महाराजांची मूर्ती सुद्धा आहे. जरा सटकताय रे, सावकाश का सटकताय. चला तर इथं कुंडामध्ये पाणी पिऊन मस्तपैकी. हा तो कुंड, अजिबात पाणी वगैरे न पिलं आम्ही, डायरेक्ट आता या कुंडातलं पाणी पिऊ मस्तपैकी थंड. आणि इथं बघा असा केलं, वरची दगडाने पडावं म्हणून खाली. चला शिवलिंग पण येते. बोर्ड लावलाय, माहिती दिली, पर्यटकांसाठी माहिती दिली इथे. आणि इथे अजिबात कचरा वगैरे केला नाही जात. आणि इथे बघा शिवलिंग आहे आणि समोरच महाराजांची मूर्ती सुद्धा आहे. चला सुंदर शिवलिंग आहे इथे आणि 1 नंबर. आणि इथं सकाळीच कोणी पूजा वगैरे केली. आणि हे बघा एकदम सुंदर शिवलिंग आहे. आणि आता मस्त दर्शन वगैरे झालंय इथलं. आणि इथे एवढा भारी क्लायमेट झालाय ना, 1 नंबर. पूर्ण धुकं आहे, 1च नंबर. आणि समोरच महाराजांची मूर्ती आहे. आता तिथे दर्शन घेऊ आम्ही. आणि इथं पाणी वगैरे पिण्यासाठी. आणि 1 नंबर व्ह्यू आहे इथला. आणि एकच भारी, एकदम भारी. आज एवढा धुका झालाय ना, 1 नंबर धुका झालाय, पूर्ण काही दिसत नाही. आणि शिवलिंग बघू शकता, सुंदर शिवलिंग आहे. आणि इथे हे बघा महाराजांची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी इथं मूर्ती आहे. आणि पाठीमागे बघू शकता पूर्ण धुकं आहे आणि पूर्ण खाली दरी आहे ना, इथून पूर्ण तटबंदी आहे. हे बघू शकता, ही पूर्ण तटबंदी आहे. आणि इथून खाली तिथे खाली तिथे जाऊ आता आपण. खाली दाखवते तुम्हाला. आणि इथे महाराजांची मूर्ती आहे, खूप सुंदर बघू शकता. मस्त दर्शन वगैरे झाले, एकदम भारी. आणि आता आपण जाऊ खाली. खाली बघू, खाली महादरवाजा आहे. इथून इकडनं महादरवाजा आहे, पण आता तो जरा व्यवस्थित म्हणजे आहे, जरा व्यवस्थित दिसतोय. वरती जरा त्याची कट झालंय. पण चला जाऊ आता आपण. आणि इथून पूर्ण पायऱ्या आहेत, पायऱ्या बघू शकता. आणि इथं हे बघा पूर्ण जमिनीमध्ये खोल्या सुद्धा आहेत. आणि इथं काही बनवलंय पण बघ, फाट्या वगैरे तिथं. आणि मस्त राहण्यासाठी आहे, म्हणजे नाईटला तरी आले ना तुम्ही, नाईट इथे कॅम्पिंग सुद्धा होऊ शकते. म्हणजे इथं रात्रीचे झोपतात, तर मस्त डॉगेश पाहिजे आपला मस्तपैकी. आणि कशा खोल्या आतमध्ये बघा, एकदम भारी. आणि समोरच महादरवाजा आहे, पण वरची त्याची वरचा भाग आहे ना, तो कट झालाय, तुटलाय तो. गिट्ट्या पण खोली आहे हे बघा. म्हणजे पाऊस वगैरे आला ना, एकदम चांगल्या प्रकारे आपण याच्यात राहू शकता. आणि पूर्ण दगडामध्ये बघा ना, 1 नंबर खोली आहे, पूर्ण दगड आहे आणि एकदम भारी आहे.
पाणी सुद्धा आतमध्ये येत नाही किती पण पाणी पडला तरी. आणि हा महादरवाजा, तर समोरच हा महादरवाजा बघू शकता. महादरवाजा आहे आणि आधी पूर्वीकाली इकडनं रस्ता होता हा बघू शकता, पण आता हा रस्ता बंद आहे पूर्ण. आणि तटबंदी, हा महादरवाजाची एंट्री आहे, इथून महादरवाजाची एंट्री होते. आणि वर आपण बघितली ती शिवाजी महाराजांचा ते पुतळा आहे आणि तिथे पाणी सुद्धा आहे आणि शिवलिंग सुद्धा आहे. तर हा महादरवाजा होता, पण आता तिकडनं रस्ता आहे, इकडनं रस्ता नाही आहे, इकडनं पूर्ण रस्ता बंद आहे. पण पूर्वी इकडनंच रस्ता होता. आणि ते जरा हे बघा मूर्त्या सुद्धा बघायला भेटतात. आता ही पण जुन्या काळातल्या मूर्त्या आहेत. आणि इथे पण आहे बघा, जरा तुटल्यात त्या, चांगल्या अवस्थेत नाही आहेत. ही पण तुटली मूर्ती, ही पण मूर्ती आहे आणि इथे सुद्धा मूर्ती आहे. तर अशा तुम्हाला इथे मूर्त्या वगैरे बघायला बसतीलच. हे बघा हा महादरवाजाचाच वरचा भाग कट झालेला आहे, कट झालेल्या दगडी आहेत. आणि ही पूर्ण वरची तटबंदी आहे, अजून पण बघा कशी आहे. म्हणजे एवढं वर्ष झालं तरी पण अजून एकदम चांगल्या प्रकारे तटबंदी आहे. आणि खाली आल्यानंतर इथे बघा पूर्ण ही तटबंदी आहे. आणि हे बघू शकता पूर्ण हा तटबंदीच. आणि इथून असा खालून रस्ता होता, खालून आता तिथे दरी आहे, जरा खालची जागा आहे, असा रस्ता आहे खालून. म्हणजे रस्ता तर नाही आहे इकडनं, तर आता रस्ता नाही आहे, पण आधी होता पूर्वी रस्ता. तर चला अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक्सप्लोर केलेलं आहे. आणि खूप पाऊस पण आला आता. चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.